महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती पर्यायी जागा द्यायची हे अजून ठरलं नाहीये का? आणि नाशिकची जागा शिवसेनेला दिली तर राष्ट्रवादीला कोणती जागा मिळणार हे प्रश्न कायम आहेत। साताराची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं ठरलं होतं, मात्र तिथून भाजपचा उमेदवार दिल्यानंतर नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचं असं ठरत होतं। मात्र छगन भुजबळ यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे आता महायुतीमध्ये आणखीन काही नवे प्रश्न निर्माण झालेत। या सगळ्या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, काल ज्यावेळी छगन भुजबळ यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली आणि सगळा घटनाक्रम सांगितला की कशा प्रकारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना वाटत होतं की त्यांनी नाशिकची जागा लढावी, पण नाशिकची जागा डिक्लेअर होत नसल्यामुळे ते माघार घेत आहेत। हे माघार घेतल्याच्या नंतर अशी शक्यता आहे की नाशिकच्या जागेचा तिढा सुटल्यामुळे आता ही जागा शिवसेनेकडून जाहीर केली जाईल। मग त्यामध्ये काल रात्रीपर्यंत वाट बघितली गेली। नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी ते देखील याची वाट बघत होते की आता तरी जागा जाहीर व्हायला पाहिजे। हेमंत गोडसे असतील किंवा अजय बोरस्ते किंवा तिसरं कोणतं तरी नाव, पण ही जागा शिवसेनेला जाहीर होईल अशी अनेकांना खात्री होती, शक्यता देखील सांगितली होती, कारण की भुजबळांनी माघार घेतली होती। पण तसं झालं नाही। आता अनेक तास उलटले, जवळपास 24 तास झालेले आहेत भुजबळांच्या पत्रकार परिषदेनंतर, आणि अजूनही नाशिकची जागा कोणाकडे किंवा नाशिकची जागा कोण लढणार हे जाहीर करण्यात आलेलं नाहीये। शिवसेनेकडून देखील ते जाहीर झालेलं नाहीये। दुसरीकडे ज्यावेळी नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं कबूल करण्यात आलं होतं, मान्य झालेलं होतं, त्याच्या आधी साताराची जागा ही राष्ट्रवादीचा पारंपरिक गड होता, मात्र ती जागा भाजपला हवी होती। त्यामुळे साताराची जी जागा होती ती जागा भाजपने घेऊन नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला देऊ केली होती। पण एकीकडे साताराच्या जागेवर उदयनराजे यांचं नाव जाहीर झालं, त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला भाजपकडून, आणि आता नाशिकच्या जागेचा हा पेच जो आहे तो निर्माण झालाय। छगन भुजबळ यांनी ती जागा तिथून माघार घेतल्यामुळे ती जागा शिवसेनेकडे जाईल असं जाणकारांचं मत आहे। मग राष्ट्रवादीला कोणती जागा देऊ केली जाणार याकडे देखील आता सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत, कारण की राष्ट्रवादीकडे मग स्वतःच्या अशा किती जागा उरतात? 2च जागा ज्या आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी स्वतःचे हे खासदार देऊ केलेले आहेत। बाकीच्या 3 ठिकाणी, एक ठिकाणी परभणी आहे ज्या ठिकाणी महादेव जानकर आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीची जर एक जागा घेतली तर दुसऱ्या राष्ट्रवादीची जागा कोणती दिली जाणार हे देखील आता इकडे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळेच नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे आणि तो म्हणावा तसा सुटणार देखील नाही अशी शक्यता सांगितली जाते। अजून 1 ते 2 दिवस नाशिकच्या जागेवर रणकंडन सुरू राहील, रस्सीखेच सुरू राहील अशी शक्यता सांगितली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।